सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 19 मेला देशामध्ये 2000च्या नोटा बंद करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला। मात्र हा निर्णय होत असताना 30 सप्टेंबर पर्यंत त्या नोटा बदलल्या जातील अशा प्रकारचं सांगण्यात आलं। खरं तर 2000ची नोट तसं बघितलं तर जे मोठे आर्थिक व्यवहार करणारे लोक असतात त्यांच्याकडेच असतात। सर्वसामान्य गरीब किंवा मध्यमवर्गीयांच्याकडे 2000च्या नोटा एकतर गेले 2 वर्ष आपण बघतोय बँकेमध्ये देखील आपण ज्यावेळेस काही पैसे विड्रॉ करायला जातो महिन्याच्या खर्चाकरता तिथेही 2000ची नोट कुठे मिळत नव्हती। मग 2000च्या बद्दल जर काळा पैसा बाहेर काढायचं होतं, मी तर आज एक सकाळी बातमी वाचली की एका पश्चिम बंगाल का कुठून तरी 4500 कोटी रुपये हवालामार्फत बाहेर गेले। 4500 कोटी। आता ह्याही जर असे आकडे ऐकले तर मग त्याचा काय उपयोग आहे? जर तुम्हाला नोटबंदीच करायची म्हटलं तर खऱ्या अर्थाने ज्यांनी काळा पैसा साठवलेला आहे तो पैसा बाहेर पडण्याच्या करता सप्टेंबर पर्यंत मुदत द्यायचं काही कारण नव्हतं। जसं पाठीमागं 500 आणि 1000ची नोट ज्या दिवशी पंतप्रधानांनी जाहीर केलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ती नोट कागदाचा तुकडा झाली, तशा पद्धतीनं पण करता आलं असतं आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर 2 नंबरचा पैसा हा चलनामध्ये जो फिरतोय तो फिरण्यापासून वाचवता आलं असतं। नक्की लोकांना कळायला मार्ग नाही। त्यावेळेस एक आहे, आपल्याला काही जनतेला रांगेत उभं राहा, मागे जसं 500 आणि 1000ची नोट रद्द झाली त्यावेळेस रांगेत उभं राहून खूप मनस्ताप लोकांना सहन करावा लागला। अनेकांना दुपारच्या उन्हाचा त्रास झाला, अनेकांना काही आरोग्याचे काही आजार त्याच्यातनं झाले वगैरे वगैरे। तशा प्रकारचं काही असं होणार नाही आणि 2000चे बंद करायचा निर्णय झाला तरी समाजात फार त्याबद्दल काही चर्चा होताना दिसत नाही। पण एक शंका म्हणून त्यांनी त्याच दिवशी ती नोट बंद करायला पाहिजे होती। म्हणजे हे बाकीची जी काही फुरसत त्यांना सप्टेंबर पर्यंत दिलेली आहे, आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 महिने म्हणजे काही थोडे कमी दिवस नाही, 4-4.5 महिने। हे माझं त्याच्या संदर्भातलं मत होतं। दुसरं, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की अलीकडच्या काळामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट आल्यानंतर काही काहींनी आपली पण भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडली, परंतु आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार जरूर असतो, भूमिका मांडण्याचा अधिकार असतो। अर्थात महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये त्यांची एकजूट राहावी, एकी राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतील ते तिन्ही पक्षाला मान्य असतात। त्याच्यामुळं त्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून कोणी काढू नये, एवढंच त्याबद्दलचं माझं मत आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की IRS अधिकारी NCBचे माजी झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिलेला 8 जून पर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे। मात्र केस संदर्भातले पुरावे माध्यमांच्या मध्ये शेअर न करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिलेले आहेत। CBIला 3 जून पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। त्यानंतर 5 दिवसांनी म्हणजेच 8 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे। आता आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडनं काही रक्कम मागितल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर आहे आणि त्याच्याबद्दल CBIनेच उल्लेख केलेला आहे। खरं तर आपल्याला सगळ्यांना आठवत असेल त्यावेळेस आमचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक साहेबांनी स्पष्टपणे भूमिका सातत्याने मांडण्याचं काम केलं, मीडियानी पण ती दाखवली। परंतु त्यावेळेस नवाब मलिक साहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न किंवा ते जाणीवपूर्वक ॲलिगेशन करतात असं दाखवण्याचा प्रयत्न आणि ज्याची चौकशी आज CBIने चालवलेली आहे ते अधिकारी फार स्वच्छ आहेत, क्लीन आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न झाला। परंतु आता मात्र लोकांच्या समोर आता त्याच्यात बाकीच्या कुणी काही बोलण्याचं कारण नाही, स्वतः CBIच तपास करते आणि CBIनेच ह्या संदर्भामध्ये आपली भूमिका
स्पष्ट केलेली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माझ्या माहितीप्रमाणे पंजाबचे पण मुख्यमंत्री बहुतेक त्यांच्या बरोबर आहेत, ते आणि चड्डा ते पण आहेत, त्यांचे राज्यसभेचे खासदार, हे तिघ जण मुंबईला येणार आहेत। त्यावेळेस ते पवार साहेबांना पण भेटणार आहेत, उद्धव ठाकरे साहेबांना पण भेटणार आहेत। साहेबांनी मला सांगितलंय की त्या दिवशी तू पण हजर राहा। बहुतेक आमच्यातले पण काही मान्यवर साहेबांनी ज्यांना बोलवलं असते ते तिथं साहेबांना जिथं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला भेटले तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला, सिल्वर ओकला भेटले तर सिल्वर ओकला आम्ही पण त्याला हजर राहणार आहोत। ते एक होतं। आणि आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचार। जयंत पाटील यांची चौकशी झाली आणि त्या पद्धतीने विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी बोलवते आणि अशा पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न होतोय का? आम्ही म्हणजे सातत्याने याबद्दल सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या केंद्रीय आणि राज्यस्तरावरच्या ज्या यंत्रणा असतात त्यांना वेगवेगळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार असतो। त्यांना बोलवल्यानंतर ते पूर्णपणे सहकार्य करतात, अशा प्रकारचं आपण सगळे पाहतो। काल जयंतराव 9:30ला त्यांना सोडल्यानंतर त्यांनी पण जे स्टेटमेंट केलं ते आपण सगळ्यांनी पाहिलेले, तुम्हीच मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवण्याचं काम केलं। आता याबद्दल दबक्या आवाजामध्ये अनेकदा वेगवेगळे मान्यवर वेगवेगळी भूमिका बोलतात। तुम्हालाही पत्रकार मित्रांना आठवत असेल की आपलं अधिवेशन मुंबईचं चालू असताना त्या अधिवेशनामध्ये म्हणजे पुरवणी मागण्यांच्या वेळेस वरच्या सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काय सांगितलं हे सगळं रेकॉर्डला आलं, तुम्ही पण त्या बातम्या दाखवल्या। त्याच्या आधीच्या काळामध्ये काही काँग्रेसमध्ये अनेक वर्ष मंत्रिपद उपभोगलेली लोक देखील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वतः पुणे जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम होता त्यावेळेस काय सांगितलं ते तुम्ही सांगितलं की आता आम्ही इकडं आलेलो आहेत, आम्हाला काही त्रास नाही, आम्हाला व्यवस्थित झोप येते, आम्ही बिनधास्त आहोत। तीच गोष्ट एका खासदारांनी पण सांगली जिल्ह्यामध्ये सांगितलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। आणि स्वतः केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पण एक स्टेटमेंट केलेलं आपण पाहिलं की आम्ही ते स्वच्छ करतो, निर्मामध्ये घालतो, अमुक करतो तमुक करतो, अशा प्रकारचे। वास्तविक एकीकडं सत्ताधारी पक्षाचे लोक असं स्टेटमेंट करतात की चौकशीला बोलवल्यानंतर जेवढं त्या ठिकाणी घाबरून जाण्याचं काय कारण आहे। काहींनी पूर्वीची पण उदाहरणं दिली, युपीएचं सरकार असताना आत्ताचे पंतप्रधान त्यावेळेसचे गुजरातचे मुख्यमंत्री यांना कसं बोलवलं होतं, आत्ताचे गृहमंत्री आणि त्यावेळेसचे मला वाटतं गृहराज्यमंत्री गुजरातचे त्यांना कसं बोलवलं होतं वगैरे वगैरे असं सांगण्यात येतं। त्याच्यामुळं माझं याबद्दल एवढंच म्हणणं आहे की द्वेषभावनेतनं, राजकीय सूडबुद्धीतनं, काही वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कुणाला बोलवण्यात येऊ नये। काही त्यांना कुठं एखादा क्लू मिळाला आणि त्याच्याबद्दल काही त्यांना नोटीस काढावी लागली तर तो काढण्याचा त्यांचा अधिकार। नवाब मलिकांच्या जावयांच्या विरुद्ध तुम्ही कारवाई केली म्हणून माझ्या विरुद्ध षडयंत्र जात आहे किंवा एलिगेशन्स केले जात आहेत, खोटे आरोप, असं समीर पाटलांकडून। नाही, एक मिनिट, नवाब मलिक साहेब कुठल्या पक्षाचे आहेत? विरोधी पक्षाचे। आता त्यांचे जावई म्हणल्यानंतर ते तसे राष्ट्रवादीचे संबंधित, राष्ट्रवादीचे संबंधित असताना असं करण्याचं कारण काय? हे निव्वळ काही बेसलेस स्टेटमेंट आहे, त्याला काही अर्थ नाही। त्या संदर्भामध्ये सीबीआय चौकशी करते। आता सीबीआय चौकशी करत असताना सीबीआयला काय, सीबीआय किंवा केंद्रीय आणि राज्य स्तरावरच्या तपास यंत्रणा त्यांना काही माहिती मिळाल्यानंतर ते चौकशी करत असतात। सागर, तू शंका काढायला फार हुशार आहेस। मला एक सांगा, ज्या वेळेस पासून आम्ही लोक सत्तेमध्ये आहे कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात मी स्टेटमेंट केलेलं? जयंतरावांना काय एकट्यालाच तिथं बोलवलेलं नाही,
ह्याच्या आधी भुजबळ साहेबांनाही बोलवलं होतं, त्यावेळेस माझं स्टेटमेंट मला दाखव. अनिल देशमुखांना बोलवलं होतं, त्यावेळेस माझं स्टेटमेंट मला दाखव. इतरही वेगळे प्रफुल्लभाईंना पण बोलवलं होतं, त्यावेळेस माझं स्टेटमेंट दाखव. तुम्ही लोक आहे ना, तुम्ही त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक असा काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. मी 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 तो आता तो प्रश्न विचारला, मी उत्तर देतोय. त्याबद्दल मी कधी कुणालाही कुणाच्याही बद्दल कुठलंही स्टेटमेंट त्या ठिकाणी करत नाही. कारण माझ्याही बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की माझ्या घरातल्या अनेक ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये इन्कम टॅक्सने 22 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळेस माझं मी काय स्टेटमेंट करायचं ते केलं आणि मी माझ्या कामाला लागलो. दादा, पण महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये पुढे येते की छोटा भाऊ मोठा भाऊ, तर महाविकास आघाडी पुढची निवडणूक येईपर्यंत राहणार आहे का? 100% राहणार आहे. तू स्टॅम्प आण, मी तुला लिहून देतो त्याच्यावर. मी उद्धव ठाकरे साहेब, नंतर नाना पटोले, आम्ही सह्या करून देतो तुला. एक मिनिट, अशा प्रकारच्या चर्चा चालतात. एक पक्ष असले तरी देखील त्या पक्षामध्ये वेगवेगळे विचार वेगवेगळ्या नेत्यांचे पुढे येतात. शेवटी अंतिम निर्णय त्या पक्षाचे सर्वोच्च नेते हे घेतील, त्याची अंमलबजावणी त्या पक्षाचे सगळे बाकीचे कार्यकर्ते करतात. नाही, त्याच्या संदर्भातली तारीख सध्या उष्णता असल्यामुळं सध्या तारीख ठरलेली नाहीये. ते जरा हवामानाचा बदल झाला, वातावरण थोडंसं वेगळं झालं की त्यामध्ये त्या घेतल्या जाणार. कसली प्रथा नाहीये. आपण त्र्यंबकेश्वरला जावा. मी हिरामण खोसकरशी बोललो, मी भुजबळ साहेबांशी बोललो, मी नाशिक जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांशी बोललो. आपल्यालाही माहिती आहे की मणिपूर सारख्या दंगलमध्ये जी झाली त्या दंगलीचा किती परिणाम झाला. उलट मेरी कोमनी त्यावेळेस आव्हान केलेलं होतं की केंद्र सरकारने, राज्य सरकारने ह्यामध्ये ताबडतोब हस्तक्षेप करावा. आणि मणिपूरमध्ये 8 जिल्ह्यामध्ये जी दंगल झाली होती त्याच्यात अनेक निष्पाप लोकांची घरं जाळली गेलेली होती, अनेक जण बेघर झालेले होते, 55 ते 60 जण निष्पाप लोक त्याच्यामध्ये मारले गेलेले होते, अनेक जखमी झालेले होते. तशा पद्धतीनं खरं देशात कुठंही घडता कामा नये. परंतु औरंगाबादमध्ये, अकोला, शेवगावमध्ये हायकोर्टाने सांगितलंय संभाजीनगर नाही औरंगाबाद म्हणायचं, म्हणून औरंगाबाद नाही. तर पुन्हा अजित पवार छत्रपती संभाजीनगर म्हणाले नाही, औरंगाबाद म्हणाले. आपल्याला संविधानाचा आदर करावा लागतो, कोर्टाचं ऐकावं लागतं. त्याच्यावर औरंगाबाद, अकोला, शेवगाव, अहमदनगरचं आणि त्र्यंबकेश्वर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या दंगली झाल्या. काय कारण होतं? वास्तविक आपण पाहतो, आम्ही देखील अनेक वर्ष राजकीय जीवनात काम करतो, राजकारणात नव्हतो त्याच्या आधी देखील आम्ही ज्यावेळेस आजींच्या बरोबर, आमच्या वरिष्ठांच्या बरोबर कुठं दर्शनाच्या करता जायचो, मग तिथं दर्शनाला गेल्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक तिथं दर्शन घ्यायचे. आणि आपल्यामध्ये पद्धतच आहे, तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं असेल, तुम्हाला गुरुद्वारामध्ये जायचं असेल, तुम्हाला चर्चमध्ये जायचं असेल, तुम्हाला कुठं दर्ग्यामध्ये जायचं असेल, कुठं चादर चढवायची असेल तर आपण जातो, चढवतो. परंतु जी काही त्र्यंबकेश्वरचे स्थानिक लोक जे आहेत, स्थानिक, त्यांचं म्हणणं की ही 100 वर्षापासून परंपरा चाललेली आहे. बाहेरच्या बाहेर ते जात असतात, आतमध्ये कुणी जात नाही. परवा दलवाई साहेब पण जे गेलेले होते, हुसेन दलवाई, माजी राज्यसभेचे मेंबर, काँग्रेसचे नेते, त्यांनी पण बाहेरनं दर्शन घेतलं. काही काही ठिकाणी प्रथा असतात. आता आमच्या इथं देखील कनेरी म्हणून गाव आहे, जिथं 67 सालापासून कुठलाही प्रचाराचा, नारळाचा शुभारंभ आम्ही मारुतीरायाला नारळ फोडून त्या ठिकाणी करतो. म्हणजे आतापर्यंत ज्या निवडणुका 55-60 वर्षात झाल्या तिथं. मात्र तिथं मारुतीचं जो गाभारा आहे तिथं महिलेला जायला परवानगी नाहीये. महिला बाहेरनं दर्शन घेतात आणि निघून जातात. आता हे चालत आलेले लोक पाळतात. शेवटी कुणी काय पाळावं, कसं पाळावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु भावनिक मुद्दा करू नका, याच्यामध्ये राजकारण आणू नका, याच्यामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होईल, जातीमध्ये.
धर्माधर्मामध्ये, पंथामतामध्ये असं होता कामा नये, असं आमचं याबद्दलचं आव्हान आहे. आणि त्या संदर्भात स्थानिक त्र्यंबकेश्वरांनी लोकांनी पण तशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे. ते म्हणतात की आमच्याकडे ती परंपरा वर्षानुवर्ष चालू, 100 वर्षाची परंपरा, असं त्यांनी पण सांगितलेलं आहे. पण असं असलं तरी आता तिथं आज जाऊन महाआरती करणार आहे, भाजपचे नेते जाणार आहे आणि तिथं परत गोकुंद्र शिंपडलंय, या सगळ्या गोष्टी. तर मी तुम्हाला सांगितलं ना, काही जण आज महागाईकडचं लक्ष, आज बेरोजगारीकडचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता आता दुसरा मुद्दा नाही, मागं नवीन नवीन मुद्दे काढून पाठी कोरी होती त्यावेळेस अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या. परंतु आता 9 वर्ष झालेली आहे, 1च वर्ष राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं कर्नाटकचा निकाल लागल्यामुळं कुठंतरी थोडीशी मनाला भीती वाटत असेल, शंका येत असेल, तर काय केल्यानंतर आपल्याला जनाधार आपल्या बाजूने येईल तसा प्रयत्न असू शकतो. नंबर 1. नंबर 2, आशिष शेलारांना मी पण अनेक वर्ष ओळखतो. आमच्याबरोबर विधिमंडळामध्ये आमदार म्हणून ते काम करतात. मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये शेवटी ते शालेय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या संस्थांच्यावर ते काम करतात. परवा मीडियाला त्यांनी एक क्लिप दाखवली. ती क्लिप दाखवत असताना त्यांनी सांगितलं की कर्नाटकामध्ये ते घडलं. तुम्ही नीट आठवा, तुम्ही अजूनही क्लिप पाहा. आणि दाखवलं की कर्नाटकामध्ये गायीच्या बद्दल कशा प्रकारे चाललेलं आहे, गायीची हत्या कशी केलेली आहे. त्याच्या खोलात गेल्यानंतर ती मणिपूरची हे होती, क्लिप होती. आता जर एका महत्वाच्या केंद्रात राज्यामध्ये सत्तेवर असणाऱ्या एका प्रमुख पक्षाचा नेता जर उद्याच्याला एवढं लोकांच्या, मी म्हणतो इतरांनी कुणी दाखवली असती तर मी समजू शकलो असतो. आता मी किंवा भुजबळ साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, सुनील तटकरेंनी, धनंजय मुंडेंनी, इतर मान्यवरांनी प्रेस कॉन्फरन्स घेत असताना एखादी क्लिप दाखवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पहिल्यांदा त्याची शहानिशा केली पाहिजे की बाबा त्याच्यात तथ्य आहे का नाही. तथ्य नसेल आणि तर दाखवलं तर आम्ही जबाबदार असतो त्याला. त्याच्यावर आशिष शेलारांनी दाखवलेली धडधडीत ती मणिपूरची आणि मणिपूरचे भाजपच्या नेत्यांनी काय स्टेटमेंट केलं तेही तुम्ही काही चॅनलमध्ये पाहिलेलं आहे की त्यांचा आहार काय, ते काय करतात, कसं करतात. इव्हन गोव्यामध्ये देखील काय चालतंय त्याची माहिती तुम्ही घ्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे याबद्दल दुमत नाही, परंतु आपला जो काही भारत देश आहे, अनेक रंगाची लोक इथे राहतात, 18 पगड जातीची लोक राहतात, 12 बलुतेदार राहतात. प्रत्येकाचा आहार, प्रत्येकाचा पोशाख हा वेगवेगळा असतो. ही आपली भारतीय संस्कृती, हे भारतीय परंपरा आहे. मध्ये देखील पोशाखावरून देखील देवदर्शनाला जात असताना काय पोशाख असावा याबद्दल पण काही वक्तव्य आली. त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण म्हणजे साधारण आपल्या देशामध्ये जो वापरला जातो असा पोशाख करून जायला कुठंच अडचण नाही. तो कमी कपड्याचा नसावा एवढंच त्याच्यामध्ये आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेगाव असेल, अकोला असेल, सगळ्या लॉ अँड ऑर्डरशी कनेक्टेड आहे. राज्याचे डिस्ट्रिक्ट लॉ अँड ऑर्डर म्हणजे या संदर्भात आपण तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करताय. या संदर्भात खरं तर राज्याचे जे गृहमंत्री असतात, एक तर मुख्यमंत्री जबाबदार असतात कारण ते राज्याचे प्रमुख, दुसरं गृहमंत्री जबाबदार असतात कारण आपल्या इथं अनेक वर्ष आम्ही राजकारणात आल्यापासून गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वर्गीय आर पाटील साहेबांनी सांभाळली होती. अशा गोष्टी घडल्यानंतर त्याबद्दल तातडीनं बैठका घेणं, आढावा घेणं, सूचना करायच्या असतील त्या करणं आत्ताचेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतील, पण हे कंट्रोल होत नाहीये. या संदर्भामध्ये हे वाढतंय, ह्याच्यातून समाजामध्ये अंतर पडतंय आणि कारण नसताना दंगलीमुळं
गोरगरीब जनतेला त्याची किंमत मोजावी लागते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घालून कुणाचाही राजकीय हस्तक्षेप तिथल्या सीपीच्या बद्दल, म्हणजे जे कंट्रोल करतात, सीपी असेल, एसपी असेल किंवा इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, त्यांना पूर्णपणे ह्याच्यात मुभा दिली पाहिजे. आणि मुभा देताना हेही त्यांना सांगितलं पाहिजे, तुम्ही त्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख आहात, तुम्ही तुमचे सगळे पोलीस स्टेशनचे खालच्या अधिकाऱ्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या द्या. जर तुमच्या एरियामध्ये तशा प्रकारची दंगल झाली तर आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखाला जबाबदार धरू. जर महानगरपालिकेच्या एरियात पोलीस कमिशनरचा अधिपत्याखाली ते एरिया चाललेला असेल किंवा कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम त्यांचं असेल तर मात्र तिथं सीपीला पण जबाबदार धरलं पाहिजे. असं जर केलं आणि त्यांना तिथली खबरदारी घेण्याकरता पूर्णपणे मुभा दिली आणि मोकळीक दिली तर प्रशासन, पोलीस हे आटोक्यात आणेल असं माझं स्वतःचं मत आहे. दादा, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्र दौऱ्यावरती येऊन गेले. राज्यपालांची भेट झाली, आशिष शेलार इतर भाजप नेत्याची भेट झाली, काही मन की बात पण झाली असं म्हटलं जातं. तुमचा पण सुसंवाद राहिलेला आहे, या दौऱ्याकडे कसं पाहता? माझा ह्या दौऱ्यामध्ये येताना त्यांची भेट झालेली नाही. आपल्या भारतामध्ये माजी झालेल्या व्यक्तीला एखाद्या पदावरून गेल्यानंतर त्यांना काही कामाच्या निमित्तानं कुठल्या राज्यात जावंसं वाटत असेल तर त्यांना जाता येतं. आज ते माजी राज्यपाल आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं काही काम निघालं असेल, मागचं काही काम राहिलं असेल, त्याच्याबद्दल त्यांची चर्चा, ज्याचा राज्यपालाशी संबंध नाही परंतु एक व्यक्ती म्हणून संबंध असू शकतो, अशा कुठल्या कामाच्या करता ते आले असते. अभी तक हम उनकी और पवार साहब की मीटिंग हुई नहीं. मैंने कहा कि साहब ने मुझे भी मैसेज दिया है कि उस दिन तू भी उस मीटिंग के लिए आना है, तो मैं जाऊंगा. तब हम वो क्या बात करते हैं, क्या उनका रवैया है वो देखेंगे, उनके बारे में सोचेंगे और हम तो वहाँ सुनने का काम करेंगे. पवार साहब भी उसके बारे में पार्टी का जो भी लाइन है, पार्टी की लाइन क्या होनी चाहिए उसके बारे में खुद पवार साहब उनके साथ बात करेंगे. हाँ, संजय राऊत म्हणतात की आम्ही 19 जागा जिंकलेल्या आहेत, 19 जागा आम्ही लढवणार आहोत आणि एक चर्चा अशी की 16-16-16चा फॉर्म्युला ठरलाय. 16-16-16चा फॉर्म्युला ठरलेलाही मला माहित नाही. मात्र मागे मी उद्धव ठाकरे साहेबांशी बोललो होतो त्यावेळेस ते म्हणालेले होते की आम्ही मागच्या काळामध्ये जिंकलेल्या जागा आम्हाला राहाव्यात अशी आमची इच्छा आहे, अशी त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलेली होती. अजून त्याची पुढे कुठलीही चर्चा सुरू झाली नाही. तिन्ही पक्षांचे लोक नेमले जाणार आहेत आणि मग चर्चा सुरू होणार आहे. चर्चा सुरू होत असताना साधारण चर्चेला कुठं अडथळा येऊ नये म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आता सिटिंग MPs आहेत तेवढ्या जागा बाजूला ठेवून 25 जागांची पहिली चर्चा करावी. 25 जागेमध्ये तर चर्चा करायला काही अडचण नाही कारण त्या जागा आज आमच्या तिन्ही पक्षांकडे नाहीये, परंतु कुठंतरी चर्चाच थांबवावी अशी आमची, थांबून जावी असा कुठलाही मुद्दा पुढे येऊ नये. आणि मग शेवटी कधी पण आम्ही आणि काँग्रेस पण आघाडी करत असताना मला 2004 आठवतोय, 2009 आठवतोय किंवा 2019 आठवत आहे. त्यावेळेस काही जागांच्या बद्दल आपण निगोसिएशन करतो, जागेची अदलाबदल करतो, ती होऊ शकते अर्थात संमती. जिल्ह्यावर काँग्रेसचे नानापटोलेचा दौरा दौऱ्यादरम्यान त्यांनी एनसीपीकडे काय लढवत असलेला पाळा या लोकसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की 25 जागा आता रिक्त आहेत. चर्चा करताना तिथं ते सांगतील ना, तिथं सांगतील, ते तिन्ही पक्षाचे लोक चर्चा करतील आणि मग वरिष्ठ पातळीवर फायनल होईल. मी सांगितलं ना, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं मी फोन केला नाही, मी कुणाचाही फोन केला नाही हेही सांगितलं.
मी भुजबळ साहेबांना फोन केला नाही, कोणालाही फोन केला नाही. आता भेटल्यावर फोन करण्यापेक्षा भेटल्यावरच समक्ष बोलू ना. हा, अहो आम्ही ज्यावेळेस भेटू त्यावेळेस बोलू ना. मी आता इथनं तुमचं झाल्यानंतर विधान भवनातलं माझं ऑफिस आहे तिकडे जाणार. दादा हिंदी में जानना चाहेंगे, आज त्र्यंबकेश्वर में बीजेपी महाआरती कर रही है और कह रही है वहां पर हिंदुओं की जनसंख्या कम करने का एक षड्यंत्र चल रहा है, उसके पीछे महाविकास अघाड़ी काम कर रही है. ऐसी महाविकास आघाड़ी कहीं भी षड्यंत्र नहीं कर रही है. हमारा सबको साथ लेने का हमारा काम है. जो शाहू फुले अम्बेडकर जी ने बताया है उसी रास्ते से हम जा रहे. हमारे युग पुरुष छत्रपति शिवाजी महाराज जी ने जो बताया है उसी रास्ते से हम जा रहे. ये सेक्युलर देश है, उसी हिसाब से देश में काम होना चाहिए, ऐसा हमारा कहना है. दादा जयंत पाटिल की कल 11 घंटे लंबी पूछताछ होना कैसे देखते हैं, और खास करके एक के बाद एक एनसीपी के करीब करीब सभी नेताओं को नोटिस और समन था. वो अधिकार केंद्र सरकार के जो जिनको इंक्वायरी करने का अधिकार है वो एजेंसी का है, स्टेट के एजेंसी का है. वो उनके हिसाब से काम कर रहे हैं. उनके उसके बारे में हमें किसी को भी कुछ सवाल पूछने के बाद हम उसमें सहयोग करते हैं. क्या महाविकास अघाड़ी को टारगेट किया है, पॉलिटिकली टारगेट किया जा रहा है? या आपने सोचना चाहिए किया है या नहीं किया है. सब लोग देख रहे हैं. सब लोग ठीक ठाक देखने के बाद लोगों को कोई पता चलता है किस एंगल से ये चालू है. दादा महाविकास अघाड़ी की आपस में जो सीट शेयरिंग फॉर्मूले पर किस तरीके की चर्चा हुई, और खास करके आज कांग्रेस की कोर कमेटी की बैठक है, उनका कहना है कि उनको भी उसी स्तर पर मिले, सीटें मिले और बराबर बराबर होने से ज्यादा कम न हो. हर एक को अपने अपनी राय रखने का अधिकार है. हर एक पार्टी राय रखेंगी. अंतिम निर्णय तीनों पार्टी के मेन लीडर फाइनल अथॉरिटी लेंगे. क्या 16-16-16 का जो फॉर्मूला था क्या वो ऐसा बिल्कुल फॉर्मूला नहीं है. पहले हमारी बात हुई कि 25 जो जगह खाली है, सीटें खाली है, उसके बारे में चर्चा होनी चाहिए. 48 में से 25 सीट्स जो खाली है वो, और वो उसका जो कौन 25 में से कौन कांग्रेस को कितनी उसमें मिलनी चाहिए, एनसीपी को कितनी, और शिवसेना उद्धव साहब ठाकरे जी को कितनी, वो होने के बाद 23 के बारे में चर्चा होगी. दादा नवाब मलिक हमेशा समीर वानखेड़े को लेकर कहते थे कि करप्शन हो रहा है वहां पर, जानबूझ करके एक ऑफिसर कुछ लोगों को फंसा रहा है, लेकिन उस समय में बीजेपी के लोग जाकर प्रोटेस्ट करते थे समीर वानखेड़े के समर्थन में. अब सीबीआई और एनसीबी दोनों ने मामला रजिस्टर करके दोनों इंक्वायरी कर रहे हैं, इसको कैसे करें? अभी सीबीआई इंक्वायरी कर रहे हैं. सीबीआई की इंक्वायरी पूरी होने के बाद पूरा क्या मामला है वो सबके सामने आ जाएगा. अभी इंक्वायरी चालू है, इसके लिए हम उसके बारे में ज़्यादा बात करने की मुझे ज़रूरत नहीं. लेकिन तब के नवाब भाई के जो भी उन्होंने कहा था ये बहुत कुछ सही निकल रहा है, ऐसा सीबीआई की तरफ से सुनने को मिलता है. 2000 का नोट जो बंद करने का सरकार ने फैसला लिया कि 30 सितंबर के बाद हम बंद कर देंगे, इस फैसले को कैसे देखते हैं, क्योंकि आज से करेंसी बदलनी शुरू हुई है? ये आरबीआई का अधिकार है, सेंट्रल गवर्नमेंट का अधिकार है, फाइनेंस डिपार्टमेंट का अधिकार है सेंट्रल का. लेकिन मेरा इतना ही कहना है कि 2000 की नोट बंद करने का जब उन्होंने डिक्लेयर किया तब से ही नोट बंद होनी चाहिए थी. 4-4 महीने नोट वापस करने को जरूरत नहीं थी. तो वो तो पूरा पैसा जिनके पास है, एक तो गरीब के पास, मिडिल क्लास के पास 2000 की नोट रहती ही नहीं, और थोड़े बहुत उनके पास रहेंगे तो वो तुरंत वापस कर सकते, चेंज कर सकते. लेकिन जिनके पास ब्लैक मनी हम कहते हैं, वैसा बड़ा पैमाने पे ब्लैक मनी जिसके पास है, वो पैसा लोगों को गवर्नमेंट को मिलना चाहिए था, आरबीआई को मिलना चाहिए था. वो 4 महीने तक टाइम दिया है, उसमें मिलेगा ऐसा मुझे नहीं लगता. अरविंद केजरीवाल मुंबई आ रहे हैं, शरद पवार से मुलाकात करेंगे, उद्धव ठाकरे से मुलाकात करेंगे, लगातार ये दूसरी मुलाकात.
तरह से राज्यसभा में भी वो अपना पासपोर्ट पोस्टिंग को लेकर समर्थन मांग रहे हैं, इस दौरे किस तरह देख रहे हैं? लगातार वहां से हो रहे हैं। हर एक अपोजिशन लीडर को अलग अलग स्टेट के चीफ मिनिस्टरों को कोई भी जगह जाके किसी को भी मिलने का पूरा अधिकार है। या उद्धव जी को और पवार साहब को मिलने के लिए 24-25 को 2 दिन के मुंबई टूर पे अरविंद केजरीवाल और उनके पंजाब के चीफ मिनिस्टर और कोई उनके साथी राज्यसभा के मेंबर आने वाले हैं, ऐसे मुझे मालूमात मिली है। तो आने के बाद पवार साहब के साथ मीटिंग होगी, तब मैं भी वहाँ रहूँगा। मुझे भी साहब ने कहा है, बाकी भी हमारे साथियों को साहब ने बताया होगा, चाहे जयंत पाटिल और इतर लोगों को। तो आने के बाद वो क्या राय रखते हैं, कौन, केजरीवाल जी और उनके दूसरे पंजाब के चीफ मिनिस्टर, उसके बाद पवार साहब उनका क्या कहना है, पार्टी का क्या कहना है, अपोजिशन वालों ने क्या करना चाहिए, उसके साथ उसके बारे में बातें होगी। दादा, जिन पार्टियों को अरविंद केजरीवाल अपनी राजनीतिक करियर की शुरुआत में पहले से गालियां देते रहे, उनको करप्ट कहते रहे, आज उन्हीं पार्टियों के साथ जाकर वो कंधे से कंधा मिलाकर खड़े हैं। चाहे महाराष्ट्र में देख ले, कांग्रेस के साथ जाना चाह रहे हैं, दिल्ली में बैठक कर रहे हैं, महाराष्ट्र आ रहे हैं, दूसरे राज्यों में जा रहे हैं। अरविंद केजरीवाल की इस राजनीति को आप किस तरह से देखते हैं? उन्होंने जब एलिगेशन की तब वो पॉलिटिक्स में नहीं थे, वो पॉलिटिक्स में नहीं थे। उन्होंने शुरू में वैसा एलिगेशन किया, तब वहाँ मेरे ख्याल से आंदोलन चालू था दिल्ली में और इंडिया गेट पे। तो उसके बारे में वो स्टेटमेंट होने के बाद वो चीफ मिनिस्टर बने 5 साल, फिर वापस वो रिपीट हुए चीफ मिनिस्टर के नाते, और फिर उनको इतने सालों में पता चला होगा कि क्या है सही है, क्या गलत है, समझे ना। तो कभी कभी ऐसा होता है, जैसे कल आशीष शेलार जी ने जो बताया वो मणिपुर का, वो गलत था, वो मीडिया ने दिखाया कि वो कैसा गलत है। कभी कभी ब्रीफिंग अलग तरह से हुआ, तो ब्रीफिंग होने के बाद आप जो स्टेटमेंट करते कि वो ब्रीफिंग के हिसाब से करते। आपने किसके ऊपर भरोसा रखना चाहिए और किसके ऊपर भरोसा नहीं रखना चाहिए, वो हर एक का अधिकार रहता है। मतलब आप भी मान रहे हैं कि राजनीति में आने के बाद केजरीवाल में बदलाव आया है? तो बदलाव नहीं, वो सवाल उनको पूछना चाहिए। मैंने उसके बारे में मुझे जो कुछ लगता है मेरे मन को, वो मैंने आपके सामने रखा है। मेळावा नाही झाला, कार्यकारिणी झाली। त्याच्यामध्ये बोलताना राज्यामध्ये कर्नाटक पार्टी चालणार नाही, फक्त मोदी पार्टी चालणार। ठीक आहे, त्यांना तसं वाटतं। त्यांच्या कार्यकर्त्यांना कर्नाटकची निवडणूक जाऊन 4-5 दिवस झाले, त्यांना नाउमेद होऊ नये, ते खचू नये, त्यांना जरा मॉरली सपोर्ट मिळावा म्हणून असं बोलावं लागतं। सागर, ही राजकारणातलं भाग आहे, त्याच्यामुळं ते तसं बोलणार। आता आम्ही कुणी तसं बोललो तरी शेवटी मतदार राजाच्या हातात आहे। यावेळेस एक्झिट पोल सगळ्यांचे कोलमडून पडले गेले। काय दाखवत होते की कुठंतरी थोड्या मतांनी काँग्रेस येईल, काँग्रेस तर चांगली मेजॉरिटीनं आली। म्हणजे सुरुवातीला निकाल लागत असताना तुम्हीच मीडियामध्ये दाखवत होता की तुम्ही म्हणजे वेगवेगळे चॅनल, तुम्ही पर्टिक्युलर तुमच्यावर घेऊ नका, वेगवेगळे चॅनल, की विमानं तयार ठेवलेले, इथून हैदराबादला घेऊन जाणारे का, तर 110, 112 असा आकडा राहिला असता किंवा 100, तर मग कुणाची तरी मदत घ्यावी लागली असती। त्याच्यामुळे त्यांनी तशी सुरुवात केली। पण ज्यावेळेस आकडा 135च्या पुढे गेला, विमानं गेली, हैदराबाद गेलं, सगळं गेलं, बेंगलोर आहे की बेंगलोर, कारण ते दुसरे जे त्याच्यात अपोजिशन होते ते तर 65 वरच थांबले। त्याच्यावर त्यांना 50% मिळवणं दुरापास्तच होतं। शेवटी कसं असतं, त्या वेळेसची परिस्थिती बघून लोकांना निर्णय घ्यावे लागतात। काही तासांनी परिस्थिती बदलली की मग आपोआप त्याच्यामध्ये चेंजेस होतात। हे आपण आता परवाच मी उदाहरण तुम्हाला दिलं। दादा, बीजेपी ही
20 मई से 30 जून तक 1 महीने का एक कार्यक्रम चला रही है मोदी एट 9, मतलब 9 सालों में मोदी ने जो जो डिसीजन लिए उनको लोगों तक लेकर जाएगी। क्या उसमें जो राजनीतिक डिसीजन हुए कुछ वो भी आपकी उनका जो अधिकार है, उनकी पार्टी है, उनकी पार्टी मोदी साहब के नाम के ऊपर ही उन्होंने देश में सिंगल लार्जेस्ट पार्टी के नाते देश में कमांड संभाली है दो दफा, यानी 2014 2019, बराबर है। तो इसीलिए उनको ऐसा लगा होगा कर्नाटक का नतीजा आने के बाद कि अपने को 9 साल में जो भी काम किया है वो लोगों को दिखाना चाहिए, क्योंकि लोगों की शॉर्ट मेमोरी रहती है, इसीलिए बार बार उनको याद लाना चाहिए। वो जैसे वो लाने की कोशिश करेंगे वैसे अपोजिशन वाले भी लाने की कोशिश करेंगे। 2014 में गैस सिलेंडर का रेट 400 रुपया था, अभी कितना रुपया हुआ है? 2014 में पेट्रोल 70 रुपया था, अभी कितना है? 2014 में या डॉलर का रेट कितना था, अभी कितना है? वो सब वो उनके हिसाब से दिखाएंगे, अपोजिशन वाले उनके हिसाब से दिखाएंगे। फिर वोटर सोचेंगे क्या सही है क्या नहीं है, फिर वो जाके बटन दबाएंगे। 25 को इमरजेंसी के कुछ वीडियो क्लिप्स भी बीजेपी तैयार कर रही है। हुआ ना, इमरजेंसी 1975 में आई थी, 75 के 25 साल के बाद 2000, उसके बाद 23 साल, 48 साल हो गए। वो जनरेशन कहाँ से कहाँ गई? अभी नई जनरेशन तब पैदा भी नहीं हुई थी इमरजेंसी के जमाने में। वो बहुत पब्लिक बहुत आगे वाली है, ये पब्लिक है, सब जानती है। धन्यवाद।